मुझे गर्व है कि इस मंच पर आज हमारे बीच एक ऐसे व्यक्तित्व है जिन्होंने न केवल अपने क्षेत्र में उत्कृष्टता प्राप्त की है बल्कि समाज में भी एक आदर्श प्रस्तुत किया है। आपका काम, पक्के इरादे और समाज के लिए आपका वचनबद्धता हम सभी को प्रेरित करता है। आज इन नन्हे मुन्ने बच्चों के इस कार्यक्रम में आपकी मौजूदगी ने इस कार्यक्रम को चार चांद लगा दिया है, शानदार बना दिया है और यादगार बना दिया है। मैं सभी को उत्साह से बताना चाहूँगी कि आज हमारे साथ एक ऐसे व्यक्तित्व है जो देश के राजनीति में ऊंचे पद पर होकर भी समाज के हर स्तर पर जनता उन्हें अपने परिवार का एक हकदार और करीबी इंसान मानती है। ऐसे आदर्शवादी उच्च विचारों के व्यक्ति मिनिस्टर ऑफ पार्लियामेंट मिस्टर कल्याण जी काळे सर, इनका मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। सर, मैं आपसे निवेदन करती हूँ कि हम सभी आपके मार्गदर्शन के लिए अति उत्सुक है। आइए हम सब मिलकर अतिथियों का स्वागत करते हैं। प्लीज उनके लिए जोर से तालियां होनी चाहिए। I would like to invite our chief guest Mr. Kalyan Ji Kale sir, member of Parliament, Jalna and Chhatrapati Sambhajinagar. फ्युचर स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या ॲन्युअल फंक्शन डेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले भाऊसाहेबजी जगताप, मनोजजी गांगवे, प्रियंकाताई खोतकर, बाळासाहेब मुंडे, सुभाषजी चव्हाण सर, गणेशराव कसबेकर, सतीशजी जयस्वाल, रमेश पवार सर, स्वप्नील डिडोरे साहेब, त्याचबरोबर रश्मी जयस्वाल मॅडम आणि त्याचबरोबर या व्यासपीठावर आलेले प्रमुख अतिथी सन्माननीय संतोषजी मेटे, सदाशिवजी विटेकर, दत्तू काका ठोंबरे, बाबासाहेब बोरचटे, चव्हाणताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी तुमची आणि आमची या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घालून दिली त्या सानपताई आणि सानप, आता इकडे सर म्हणत असाल ना त्यांना, सानप सर, त्या जोडीचं या ठिकाणी मी पहिल्यांदा कौतुक करतो की आपण एका मध्यमवर्गीय वस्तीमध्ये प्री प्रायमरी स्कूलचं शुभारंभ या ठिकाणी केला। मी त्याच्या उद्घाटनालाही होतो आणि आज या ॲन्युअल फंक्शन डेला मला उपस्थित राहण्याचा एक वेगळा आगळा आनंद आहे। ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी मंडप, पालक, मुलं, जेवढी स्टेजची जागा आहे ना याच्यापेक्षा छोटी होती त्या गल्लीमधली जागा, आणि आज हा वटवृक्ष किंबहुना आपली ही प्री प्रायमरी स्कूल ही इतकी मोठी झाली की त्याला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे घेऊन आपला ॲन्युअल फंक्शन डेचं फंक्शन आयोजित करण्याकरता हे घ्यावं लागलं शाळेला किंबहुना आपल्या स्कूलला। याच्यात सर्व काही आलं। बोलता बोलता भाऊसाहेब जगताप म्हणले की याच्यामध्ये ताईबाई सानपचा रोल आहे। खरं आहे, पण प्रकाश सानपचाही आहे, 50% असेल ना, का नाही? आहे ना? असो, परंतु एक गोष्ट सांगतो, या परिवाराने किंबहुना या जोडीने सातत्याने या परिसरामध्ये काम करण्यासाठी, मग ते सामाजिक उपक्रम असतील, प्री प्रायमरी स्कूलसारखा एक उद्योग असेल, किंबहुना आपल्या भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मुलांनासुद्धा एका चांगल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकायला मिळावं, किंबहुना त्या मुलांना पहिले धडे गिरवता यावे। खरं तर मला माहीत नाही यांनी कसं काय मनात आणलं ही प्री प्रायमरी स्कूल काढायचं,
हे स्टँडर्ड फर्स्टपासून ते 10 पर्यंत शाळा काढणं सोपी आहे, परंतु 1 वर्षाच्या बालकापासून ते 6 वर्षाचं बालक होईपर्यंत जी प्री प्रायमरी स्कूल चालवणं आहे ते सोपं काम नाही आहे. आई वडिलाला असं वाटलं हे फारच जरा त्रास द्यायला लागले, याला शाळेत टाकून द्या म्हणले सानपताईच्या. असं म्हणायची वेळ नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज वर्षभराचा मुलगा झाला रे झाला की त्याची शाळा किती वेळ असते शाळा? पहिल्यांदा 15 मिनिटाची, मग अर्ध्या तासाची, मग 45 मिनिटाची, मग हळूहळू 1 तासाची. असं करत 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 ही शाळा त्याला 3 तास 4 तासाची होऊन जाते. आणि 4-5 वर्षात त्या मुलाला निश्चितच ज्या पहिल्या वर्गामध्ये जायला पाहिजे, फर्स्ट क्लासमध्ये जेव्हा तो ॲडमिशन घेतो त्यावेळेला तो मुलगा तयार असतो. आता व्यासपीठावर बसलेली बरेच मान्यवर आहे, त्यांना 5-6 वर्षापर्यंत शाळेचा दरवाजाही माहीत नव्हता. का तो कालखंड तसा होता. आता या जागतिक जीव घेण्या स्पर्धेमध्ये आम्हाला टिकायचं असेल तर मुलांना सुद्धा अगदी पहिल्या वर्षापासून पुढे कसं जाता येईल ते पाहिलं पाहिजे. आता इथं बसलेल्या मुलांना जी ABCD इथं शिकवली जाईल, शिकवत असाल ना तुम्ही, ती आम्हाला कोणत्या वर्गात मिळाली? 5वीला. म्हणजे तो जो काळ होता तो जरी तसा असला तरी आताचे पालक आणि आता त्यांचे पाल्य किंवा त्यांचे मुलं मुली यांना मात्र जगामध्ये जे चांगलं उपलब्ध आहे ते कसं मला नेऊन देता येईल याचा सातत्याने विचार प्री प्रायमरी स्कूल असेल, स्कूल असतील, ज्युनियर कॉलेज असतील, सिनियर कॉलेज असेल, यांना ते द्यावं लागतं. आणि ते दिलं नाही तर पालक म्हणतात ही शाळा काही इतकी चांगली वाटत नाही. म्हणून सध्या सगळ्याकडे स्पर्धा आहे. शाळेत मुलगा कुठे घालायचा त्यालाही स्पर्धा आहे. कोणती शाळा चांगली त्याची स्पर्धा झाली, मग कॉलेज कोणतं चांगलं त्याची स्पर्धा. आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर निश्चितच एक चांगली शाळा म्हणून नावारूपास आलेली फ्युचर स्टार प्री प्रायमरी स्कूलला आपण सगळेजण चांगली दाद देत आहे. मला पालकांनाही धन्यवाद दिले पाहिजे की आपण आपला पाल्य या शाळेमध्ये, या स्कूल प्री प्रायमरी स्कूलमध्ये आणला. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती अशी व्हावी की भविष्यात या शाळेतला किंबहुना प्री प्रायमरी स्कूलमधला मुलगा हा चांगल्या शाळेत ॲडमिशन त्याला मिळावी आणि भविष्यात तो इंजिनियर, डॉक्टर, वकील व्हावा. एवढंच नाही, तो सायंटिस्ट व्हावा, परदेशात जावा. अशा शुभेच्छा मी या इथल्या सर्व पाल्यांना देतो. मनोज गांगवेला बरं वाटलं, ते म्हणले कोणी नगरसेवक व्हावा असं म्हणले नाही, ते बरं झालं. परंतु या देशाचा खासदार सुद्धा आपल्यातला मुलगा व्हावा ह्या सुद्धा शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्याचं कारण असं आहे की ते क्षेत्रसुद्धा आपल्याला आपल्या देशाच्या पार्लमेंटरी सिस्टममध्ये सगळ्यांना घेऊन चालण्याची जी जबाबदारी तुमची आणि माझी आहे ते सुद्धा घेऊन जाण्याचं काम आमचा मुलगा हा इंजिनियर, वकील, डॉक्टर व्हावा सगळ्या आईवडिलाला वाटतं. मी या मताचा आहे. आमचा मुलगा फक्त एक आदर्श नागरिक झाला तरीसुद्धा खूप मोठं कमवलं असं मी या मताचा आहे. इंजिनियर, वकील, डॉक्टर होणारच आहे. सध्या एवढ्या साधन सामुग्री अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, याच्यामध्ये ते होणं आता अवघड राहिलेलं नाही. परंतु आदर्श नागरिक होणं जरा जिकरीचं आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे. आदर्श नागरिक हा आपल्याला आता घडवावं लागेल हे म्हणायचे दिवस आले. आदर्श नागरिक घडला की आपोआप देश घडेल. देश घडला की सगळं चांगलं आपल्या देशामध्ये निश्चितपणाने होईल. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेगळा एखादा कार्यक्रम शाळेवर होईल त्यावेळेला मी येईल आणि निश्चितच बोलेन एखाद्या विषयाला धरून. मग पार्लमेंटरी सिस्टम काय आहे, आपण काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. परंतु पाठीमागं दंगा सुरू आहे.
त्यांच्या डोक्यात हे कधी पाहुणे एकदाचे भाषणं बंद करून जाते तर आमचं कधी चालू होतं. म्हणून मी फार न बोलता आपल्याला या ॲन्युअल फंक्शन डेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि संस्था चालक आणि त्यांचे सगळे वेलविशर यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आम्हाला बोलावलं, या कार्यक्रमाला सहभागी केलं, त्याबद्दल संस्था चालकाला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, डरना नहीं किसी की भी पैरों की नाप से, डरना नहीं किसी के भी पैरों की नाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से. गीता में कृष्ण ने कहा, श्री कृष्ण अर्जुन से बस यही, गीता में कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही, पहली लड़ाई जीतनी है बस अपने आप से, बस अपने आप से. आदरणीय महोदय, आप देश सेवा के महत्वपूर्ण कार्यों में व्यस्त होने के बावजूद भी हमारे विद्यालय के कार्यक्रम में समय निकाल कर आए हैं. यह हमारे लिए अत्यंत गर्व और सम्मान की बात है. हमें पूर्ण विश्वास है कि आपके मार्गदर्शन से हम सभी को एक नई प्रेरणा और दिशा प्राप्त हुई है. महोदय, आपका बहुत बहुत शुक्रिया.